में बचपन खेले, रंग बिरंगी दुनिया में बदल ले। सीख क्रिएटिव जहाँ हर पल मिले, जादू है यहाँ खिलती कालियों से गले। खिलमिल जहाँ सपने सच थे, किलबिल हाउस के हम बचपन में हंसते। आध्यात्मिक रंगों से रंगीन सफर, कल्पना और सोच यहाँ पाएगी पह। नई सोच और तरीके नए, हर बचपन यहाँ है खुशियों से भरे। खिलमिल जहाँ सपने सच थे, किलबिल हाउस के हम बचपन में हंसते। Join your hands. Close your eyes. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबकं गौरी नारायणी नमोस्तुते। सगळ्यांना हॅपी नवरात्री। सगळ्यांनी म्हणा हॅपी नवरात्री टीचर। चला मी आज तुम्हाला नवरात्रीची स्टोरी सांगणार आहे। काय सांगणार आहे? ऐकायची का सगळ्यांना? रेडी? होल्ड युअर हँड्स। ओके, आपण नवरात्र उत्सव का साजरा करतात ते सांगूयात। रेडी? हजारो वर्षापूर्वी महिषासूर नावाचा राक्षस होता। कोणत्या नावाचा? महिषासूर। त्याचे अर्ध शरीर हे म्हशीचे होते आणि अर्ध शरीर पानवाचे होते। खूप वर्ष त्यांनी काय केलं? ब्रह्मदेवाची तपस्या केली आणि ब्रह्मदेवाला काय झाले? ब्रह्मदेव प्रकट झाले आणि महिषासुराला म्हणाले, तू जे काय मागशील, जे काय वर मागशील ते माग। तेव्हा महिषासुराने ब्रह्मदेवाला एक वर मागितला। बघा कोणता मागितला? हे देवा, मला तिन्ही लोकांमध्ये कोणी हरू शकणार नाही, त्यांच्या हातून मला मृत्यू येणार नाही असे मला वर दे। आणि ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणाले आणि महिषासुराला वर दिला। अखंड पृथ्वीची रचना ही ब्रह्मदेवाने केली। कुणी केली? ब्रह्मदेवाने। आणि देवाला सर्व माहित होतं की हा राक्षस कसा आहे, आगाऊ आहे आणि कसा आहे, खूप कठोर आहे, पापी आहे राक्षस। तरी पण ब्रह्मदेवाने त्याला वर दिला, हो की नाही? त्याचं म्हणणं ऐकलं। मग तरी देवानी काय केलं? तरी तथास्तु म्हणले। तरी देव, दानव आणि मानव त्यांच्या हातून नको म्हणाला, मृत्यू होणार नाही असं वर मागितलं। महिषासुराने काय केलं? परंतु स्त्रीचं नाव नव्हतं घेतलं, आहे की नाही? त्याने हा वर घेऊन महिषासुराला खूप घमंड झाला। काय झाला? घमंड झाला। त्याच्या ताकदीचा त्याला वाटेल त्या तिन्ही सृष्टीमध्ये त्याला काय वाटलं की या तिन्ही सृष्टीमध्ये मला कोणीच मारणार नाही, आहे की नाही? म्हणून तो कसा पण वागायला लागला, ऋषी मुनी संत साधू यांना त्रास देऊ लागला, हो की नाही? मग काय झालं बघा, त्याने देवावरती पण हल्ला केला, युद्ध केलं। त्या देवांना पण त्याने हरवलं, कारण त्याला तसा वर भेटला होता। त्याला देव पण हरवू शकत होते का? नाही। मग त्यांनी सगळ्याला त्रास द्यायला सुरू केलं। मग तेव्हा सगळे देव, ब्रह्म, विष्णू, महेश आणि इंद्र हे सगळे श्री शंकर भगवानकडे गेले। कोणाकडे गेले? हा, देवा तुम्ही ही सृष्टी वाचवा, इथे सगळा हाहाकार माजला आहे, ह्याला मारायला काहीतरी सुचवा। तेव्हा म्हणाले, काय म्हणाले? महादेव म्हणाले, आपल्या तिन्ही देवांच्या शक्तीतून एक शक्ती निर्माण करू। आणि त्या शक्तीला निर्माण केलं, तिचं नाव म्हणजे आदिमाया शक्ती, दुर्गा देवी। कोण? दुर्गा देवी। आणि याच देवीच्या हातात शस्त्र दिली सर्व देवांनी। काय काय दिली बघा? शंख, चक्र, गदा, त्रिशूल, धनुष्यबाण हे सगळं शस्त्र दिली। आणि ही शस्त्र घेऊन दुर्गा माता कुठं गेली? महिषासुराकडे गेली। कोणाकडे गेली? महिषासुराच्या नगरीमध्ये गेली देवी। आणि महिषासुराला कळलं की मला कोणतरी मारायला येणार आहे। पण महिषासुराला मोह आणि घमंड झाला होता त्याच्या ताकदीचा, हो की नाही?
ताकदीची की मला कोणीच मारू शकत नाही. पण त्याला माहित होतं का एक स्त्री त्याला मारणारे नव्हतं मारत भाई. तेव्हा दुर्गा माताने आवाज दिला, हे महिषासुरा बाहेर ये. आणि तो पण तेवढ्याच ताकदीने बाहेर येतो आणि दुर्गा मातेला बघून म्हणाला, तू माझ्या सोबत लग्न कर. काय म्हणाला? तेव्हा देवी काय म्हणाली, तू मला युद्धामध्ये हरव, मग मी तुझ्याशी लग्न करेन. की नाही? पण त्याला वाटलं मला तर कोणीच करू शकत नाही आणि तो युद्ध करू लागला. महाभयंकर युद्ध चालू झालं. अस्त्र शस्त्र एकमेकांवर सोडत होती. पण पूर्ण ब्रह्मांडाची शक्ती असणारी दुर्गा माता आराध्या महिषासुराची येणारी सगळी शस्त्रास्त्र सगळं हरवून लावत होती. आणि मग दुर्गा माताने महिषासुराला मारलं. है की नाही? मग हे कोण जिंकलं युद्ध? दुर्गा माता जिंकली. आदी माया शक्ती दुर्गा माता जिंकली. हो की नाही? आणि मग काय होतं? हे युद्ध 10 दिवस चाललं होतं. किती दिवस? 10 दिवस चाललं होतं. मग सगळे देव भयमुक्त झाले. मग सगळ्या देवांना काळजी मिटली. सगळ्या देवांची. कोण मरलं म्हणून? महिषासूर. महिषासूर मरला म्हणून सगळ्या देवांना आनंद वाटला आणि सर्व देवांनी आदी माया शक्तीवर फुलांची वृष्टी केली. फुलं टाकली अंगावरती आणि तेव्हापासून आपण नवरात्र हा दिवस सेलिब्रेट करतो. समजलं का? का सेलिब्रेट करतो? तर आदी माया शक्ती दुर्गा मातेने महिषासुराला मारलं होतं. का मारलं होतं? तर तो काय होता? घमंडी आणि पापी होता. म्हणून महिषासुराला मारला आदी माया शक्तीने. म्हणून आपण त्या देवीची रोज नवरात्रमध्ये 9 दिवस पूजा करतो. तर की नाही? आणि मग आज त्या नवरात्रमधला पहिला दिवस आहे. कोणता? शैलपुत्री. जेव्हा महिषासुराला मारलं तेव्हा देवीचा अवतार कोणता होता? शैलपुत्री देवी. कुठली देवी होती ती? आजची देवीचं नाव काय आहे? शैलपुत्री देवी. काय नाव आहे? सगळ्यांनी सांगा. शैलपुत्री देवी. बघा आता शैलपुत्री देवीचा जन्म कसा झाला बघू आपण. जेव्हा आदी माया शक्ती दुर्गा देवीने महिषासुराला मारण्यासाठी 9 रूप घेतली, त्यातली पहिली देवी म्हणजे शैलपुत्री देवी. ही पार्वती देवीचं रूप आहे. पर्वत राजा हिमालयाची मुलगी आहे आणि हिमालयाच्या पोटी जन्म घेतल्यामुळे तिचं नाव काय पडलं? शैलपुत्री देवी.